नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण राखी. फ्रेंड्स, काय बोलू, काय सांगू तुम्हाला. आज आहे सॅटर्डे. बाहेर असा मस्त मस्त पाऊस पडतोय आणि मला खायची इच्छा झाली आहे मिसळ. तर ठाण्यात माझ्या मते सगळ्यात फेमस मिसळ म्हणजे ती आहे मामलेदारची मिसळ. म्हणजे असं म्हणा ना, माझा जन्मच ठाण्यातला आहे आणि तेव्हापासून मी मामलेदारची मिसळ. आणि मामलेदारच्या मिसळला असं कोणी बोललं ना तर इगो हर्ट होतो. तर ठाण्यातली सगळ्यात बेस्ट मिसळ म्हणजे मामलेदार. हे नाव तर आहेच. पण फूड ब्लॉगर आपले आणि फूड ब्लॉगरने असं केलं की मामलेदार मिसळपेक्षाही छान भन्नाट अशी मिसळ ठाण्यात खायची असेल तर बाबा मिसळ. तर चला, आज तुमच्याबरोबर ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे. मामलेदारची मिसळ किंवा बाबा बाबा मिसळ. तर चला, मिसळीत मिसळ फक्त मामलेदारची मिसळ. तर कोणती मिसळ आज चांगली आहे आणि खरंच फूड ब्लॉगर ऑनेस्ट रिव्ह्यू देतात की नाही ते तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कळणार नाही. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला माझ्याबरोबर बाबा मिसळ खायला. चला फ्रेंड्स, सोप्पा ॲड्रेस सांगते. ठाणा वेस्टला खोपटचं जे बस स्टॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला बाबा मिसळचं एक छोटंसं दुकान आहे. तर जर तुम्ही खोपट सिग्नलपासून राईट मारलात तर लगेच म्हणजे सिग्नलपासून बस स्टॉप हार्डली 2 मिनटात आहे आणि बस स्टॉपच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला तुम्हाला बाबा मिसळ मिळेल. तर चला, बाबा मिसळचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करणार. तुम्हाला आता दाखवते मी की मी आता खोपट बस स्टॉपला आली आहे आणि तिथून जर तुम्ही एक्झॅक्ट अपोजिट साईडला बघितलंत ना तर तुम्हाला बाबा मिसळचं दुकान दिसेल. फ्रेंड्स, बाबा मिसळच्या ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, आधी बाबा मिसळचं हायजीन बघूया आणि प्रत्येक गोष्ट त्यांची तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला, आज तुमच्याबरोबर शेअर करते खरा खुरा ऑनेस्ट रिव्ह्यू बाबा मिसळ. कारण का भरपूर फूड ब्लॉगरच्या रील्स बघितल्या आणि त्यांनी सजेस्ट केलं मटकीची मिसळ खायची असेल तर बाबा मिसळ. बाबा मिसळची टेस्ट ये वो असं आणि मस्त अशी तिखट झणझणीत आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी तिखट खादाड आहे. तर मिसळ पाहिजे तर अशी झणझणीत पाहिजे, तरच मिसळ म्हणजे मिसळ असं मला वाटतं. तर चला, 80 रुपयाची फक्त ही मिसळ आहे. आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर म्हणजे रस्सा किंवा एक्स्ट्रा फरसाण असं 10 रुपये, 5 रुपये, एक्स्ट्रा पाव असं काय काय आहे इथे. तर हे तुमच्याबरोबर मी आता शेअर करत आहे. हायजीन व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. छोटंसंच दुकान आहे. तर जर तुम्ही असं म्हणत असाल की इन्स्टावरती आणि असं काही नाही, छोटंसं आउटलेट आहे, सेल्फ सर्व्हिस आहे आणि तिथे काउंटरला जाऊन आधी तुम्हाला कुपन घ्यावं लागतं आणि ते तुमच्यासमोर. बाबा मिसळची एक गोष्ट मला आवडली की ते तुमच्यासमोर असं मस्त मिसळ प्रिपेअर करतात. त्यामुळे काय होतं की तुम्हाला कळतं की ती लोकं कसं हायजीन किती मेंटेन आहे. कारण का तुम्हाला माहिती ना, आपल्या महाराष्ट्रात आता मुंडे साहेब आलेले आहेत. तर मुंडे साहेबांचं असं बघून मला पण माझ्या असं अंगात शिरल्यासारखं, अरे हायजीन आहे की नाही. म्हणून एक माझ्या रिव्ह्यूमध्ये मी एक ॲड केलं आहे की हायजीन किती आहे. तर मी ह्या बाबा मिसळमध्ये गेली आणि मला हायजीन 10/10 वाटलं. तर चला, माझी मिसळ प्रिपेअर होत आहे. कारण का मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर गेलेली आणि मी ऑर्डर केली आहे झणझणीत तिखट मिसळ. आणि ते म्हणाले की ही मटकीची मिसळ असते. मटकीची मिसळ ही स्पेशली कोल्हापूर साईडला जास्त बनवली जाते. तर चला, आज ठाण्यात पहिल्यांदा आपण बाबा मिसळ ट्राय करणार आहोत. बाबाजी बाबाजी बाबाजी. तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, पूर्वी जुळून येती रेशीम गाठी ही एक सिरियल यायची आणि ती माझी आई खूप बघायची आणि त्या सिरियलमध्ये एक डायलॉग होता, बाबाजी बाबाजी बाबाजी. त्याच्यावरनं मला मी हे असंच एखादा डायलॉग बोलली. तर चला, आता ही बघा मिसळ एकदम झणझणीत गरम गरम मिसळ दिसत आहे आणि त्यांनी आधी कसं एक वेगळ्या पद्धतीची ही मिसळ आहे. फरसाण टाकलं, त्याच्यावर मटकी टाकली आणि त्याच्यावर असा रस्सा टाकला. पण माझी अशी तिखट मिसळ होती. तर मे
बी जी तरी दिसते ना बाजूला त्या एका छोट्याशा बकेटमध्ये ते टाकतील. कारण का आपण घरी पण मिसळ बनवतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो ना की तिखट मिसळ कसे करत असतील. तर तिखट मिसळची स्पेशली एक तरी असते. तर मस्त ना मिसळ कशी अशी वेगळ्या पद्धतीची आहे. बाऊल घेतला आहे, फरसाण, मटकी आणि मग त्याच्यावर असा रस्सा आणि ही बघा मी तुम्हाला बोललेली ना झणझणीत बनवण्यासाठी असे छान तिखट रस्सा टाकलेला आहे त्याच्यावर. आणि ह्या मिसळमध्ये अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे ते काय माहिती आहे का? थांबा तुम्हीच बघा पुढे. माझी मिसळ रेडी झालेली आहे आणि माझ्या तोंडात चक्क पाणी आलेले आहे. निर्लज्ज सदा सुखी आणि एक घास तोंडात टाकला आणि माझे एक्सप्रेशन बघा तुम्ही आणि थांबा माझा आवाज ऐका आधी. ऐकलत ना? खरंच छान आहे. बघा मी कांदा पण नाही टाकला आणि आत्ता थोड्या वेळाने कांदा टाकून मी खात आहे. अप्रतिम मिसळ आहे. पण मी ना जरा तिखट खादाड आहे, तर मला ही काही तिखट वाटली नाही. आणि बघा असं टिश्यू पेपरचा रॅक पण आयला केवढा छान लावला आहे. तर चला मंडळी तुमच्याबरोबर शेअर करते आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. ॲम्बियन्समध्ये तुम्हाला सिटिंग एरिया नाही आहे, तुम्हाला स्टँडिंग उभं राहूनच खावं लागेल. तर तुम्हाला जर उभं राहून खायचं असेल तरच तुम्ही बाबा मिसळला जा. आता विषय येतो मामलेदारची मिसळ किंवा बाबा मिसळ. तर बाबा मिसळ टेस्टी आहे नो डाऊट, पण मामलेदारच्या मिसळचा जवाबच नाही. कारण का मामलेदारची मिसळ झणझणीत तिखट आणि टेस्टी आहे आणि ही मिसळ फक्त टेस्टी आहे. तर तुम्ही अशी माझ्यासारखी तिखट खादाड नसाल तर प्लीज व्हिजिट करा. मस्त टेस्टी मिसळ आहे, पण फक्त उभं राहून खायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.